इसवी सन पूर्व 2 ते इसवी सन पूर्व 3 या कालखंडामध्ये मनु आणि भृग यांच्यातील धर्मावरील संवाद ज्या ग्रंथात लिहिला आहे तो म्हणजे मनुस्मृती। याच प्राचीन ग्रंथातील 90 अध्यायात कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही असे लिहिण्यात आलेले आहे। याच ग्रंथात स्त्रियांविषयी अनेक कुवचने लिहिण्यात आलेली आहे। मुस्लिम धर्मात देखील 3 तलाक ही पद्धत अस्तित्वात होती। हे पाहून एवढंच लक्षात येतं की आमच्या इथं भूतकाळापासूनच स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आलेला आहे। मग हीच अन्याय अत्याचाराची मालिका पुढे भविष्यात सुरू राहू नये म्हणून आमच्या इथं स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या मासाहेब जिजाऊ, इतिहासात मानसिंग सारख्या चोराला फाशी देण्याचं काम करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, संत साहित्यातून समाज प्रबोधनाचं काम करणाऱ्या संत जनाबाई, संत मीराबाई, तर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांनी एक संघर्ष केला। याच वर्षानुवर्षापूर्वीच्या संघर्षावर बोलण्यासाठी उभा आहे पाटील यश रवींद्र। विषय म्हणतोय जिजाऊ ते सावित्री एक स्त्री संघर्ष। मग या विषयाचा विचार करताना एक गोष्ट लक्षात येते, स्त्री संघर्षाची सुरुवात ज्यांच्यापासून झाली त्या मासाहेब जिजाऊ यांनी नुसता सत्ता संघर्ष नाही केला, तर त्यांनी समाजासाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महत्वाचं म्हणजे स्त्रियांसाठी एक संघर्ष केला। याचं साधं उदाहरण द्यायचं झालं ना तर रांजेगावचा पाटील उर्फ भिकाजी गुजर ज्याने एका स्त्रीसोबत गैरवर्तन केलं तेव्हा शिवरायांनी त्याचा चौरंग करण्याचा आदेश दिला। पण लक्षात घ्या, 16व्या वर्षी कोणत्याही स्त्रीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध शिक्षा देणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी जिजाऊंनी केलेला संघर्ष आपल्याला विसरता येणार नाही। तर 1678 मध्ये या शिवरायांच्या सैन्याविरुद्ध कर्नाटकातील गदग प्रांतातील मल्लाबाई उर्फ सावित्री देसाई हिने आपला गाव वाचवण्यासाठी केलेला संघर्ष असेल, तो संघर्षही मला मोठा वाटायला लागतो। तर अकबराच्या सैन्याविरुद्ध तब्बल 4 वर्ष लढणारी निजामशाहीची चांदबिबी होती असं म्हणतात। अहमदनगरच्या किल्ल्याला पडलेलं खिंडार तिने अवघा एका रात्रीत भरून काढलं होतं। तर याही पुढे जाऊन 1824 ते 1829 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढणारी राणी चिन्नम्मा होती। शेवटी फितुरांमुळे ती पकडली गेली। अहो, स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी राणी चिन्नम्मा असू द्या किंवा चांदबिबी असू द्या, ज्यांनी केलेला संघर्ष देखील मला खूप महत्वाचा वाटायला लागतो। तर ज्ञानदेवे रचिले पाया तुका झालासी कळस असं म्हणत बहिणाबाई चौधरींनी समाज परिवर्तनासाठी केलेला संघर्ष असेल। मेरी जासी नाही दुंगी असं म्हणत इंग्रजांविरुद्ध बंड फुकारणारी राणी लक्ष्मीबाईंनी केलेला संघर्ष असेल। तर शिक्षणासाठी आनंदी गोपाळ जोशी यांनी केलेला संघर्ष असेल। तर स्वतःच्या पतीविरुद्ध न्यायालयात अपील करणारी स्वातंत्र्यपूर्व काळातील रखमाबाईंनी केलेला संघर्ष असेल। अहो, या सगळ्या स्त्रियांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, परिवर्तनासाठी, स्वतःचं मत मांडण्यासाठी केलेला संघर्ष होता। तर भारतीय शिक्षण संस्थेची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी 1847 ला पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली। समाजाच्या विरोधाला न जुमानता समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी इतिहास रचला। पुढे केवळ 4 वर्षात त्यांनी 18 शाळा काढल्या। विद्वांचं केशव बापन रोखण्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचा संप घडवून आणला। स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली। सत्यशोधक समाजाच्या कार्यात देखील त्यांचा खूप मोठा वाटा आहे। ज्ञानबंदीच्या वाळवंटातून मुक्त करून सकल स्त्रीची सुटका करून ज्ञानाच्या प्रवाहात आणून सोडणाऱ्या सावित्रीबाई फुलेंनी केलेला संघर्ष मला खूप मोठा वाटू लागतो। या सावित्रीबाईंच्या संघर्षातून पुढे अनेकांनी प्रेरणा घेतली। 1920 नंतर गांधी विचार समाजाला पटवून देण्यासाठी अवंतीबाई गोखले यांनी केलेला संघर्ष असेल, तर परदेशात राहून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी कुमारी वेलोम्मा असेल, तर सरलाबाई चौधरी यांनी पंजाब आणि बंगाल यामधील क्रांतिकारकांना एकत्र करण्यासाठी केलेला संघर्ष असेल ना, आणि पुढे याच संघर्षातून भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात स्त्रियांचा खूप मोठा वाटा होता। शेवटी विषयाच्या उत्तरार्धात येताना जिजाऊ ते सावित्री यांच्या संघर्षातून अनेकांनी प्रेरणा घेतली। त्यात भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील, इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला आरती साहा असेल, तर ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत पदक मिळवणारी पी.व्ही. सिंधू सारखी खेळाडू असेल, या स्त्रियांनी संघर्ष करून पुढे आलेले आहेत। मला असं वाटतं की स्त्रियांचा संघर्ष आजही संपलेला नाही, कारण आजही समाजात स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी, बलात्कार, स्त्रियांवर अन्याय अत्याचाराचे प्रकरण घडतच चालले आहेत। अहो, स्त्रियांना आजही पावला पावलावर संघर्ष करावा लागत आहे। स्त्री पुरुष समानता या ग्रंथात ताराबाई शिंदे असं म्हणतात, स्त्रीचं स्त्रीत्व समजून घेण्यापेक्षा तिचं अस्तित्व समजून घेतलं पाहिजे। मला वाटतं जेव्हा आपण स्त्रीचं अस्तित्व समजून घेऊ आणि काल आणि आज स्त्रियांनी केलेल्या संघर्षामुळे उद्या येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच आशादायी असेल, इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो। शेवटी विवेक बारभवन याच्या शब्दात इतकंच म्हणतो, कोण म्हणतं तू शमली आहेस, तू थांबली आहेस? अगं, मी म्हणतो तू अन्यायाला ठेचणारी, विषमतेला जाळणारी एक धगधगती मशाल आहेस। जिजाऊ ते सावित्री एक संघर्षमय प्रवास आहे। या संघर्षातून पेट घेणारा तू एक क्रांतीचा वनवा आहेस।
तू एक क्रांतीचा वनवा आहेस. धन्यवाद.